या प्रकरणात 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि काही जखमी सुद्धा झालेले आहेत। दरम्यान अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून राजकारण पेटलं। आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर आहे अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। संजय शिरसाटांनीही नितेश राणेंची पाठराखण केली आहे। आमिर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे। आमिरनं 3 लग्न केली, तुम्ही 4 करा ना असं वारिस पठाणनं यांना खिजवताना म्हटलंय। नितेश राणेंना जिहादचा अर्थही माहीत नाही असे वारिस पठाण म्हणाले। जो हिंदू धर्म के युवा उनको सेलिब्रिटी मानते हैं, उन्होंने इनसे क्या प्रेरणा लेना चाहिए इस बारे में सोचने का सच्ची में वक्त आ गया है। इस तरीके की जब सेलिब्रिटी अपनी जिंदगी के बारे में कोई डिसीजन लेते हैं तो हिंदू समाज ने इसके बारे में सोचना चाहिए, ऐसे मानने वाला मैं हूँ। लव जिहाद के ब्रांड एम्बेसडर तो नहीं, तो आमिर खान बनते नहीं जा रहे, इसलिए हिंदू समाज ने और हिंदू युवाओं ने जो जो इनके पिक्चर देखते हैं, जो जो इनके मूवीज देखते हैं, उन्होंने सोच समझ के ऐसे लोगों को बड़ा करना चाहिए। आपल्यासोबत आहेत अंजुम इनामदार, मुस्लिम अभ्यासक आहेत, मूल निवासी मुस्लिम मंचचे संस्थापक आहेत। अंजुम जी, एक खाजगी विवाह सोहळा आहे, तो काय म्हणू आपण, आमिर खान आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या आधीच्याही पत्नी त्या लग्नाला उपस्थित होत्या, विवाहाला निकाला उपस्थित होत्या आणि ते झालेलं आहे। पण नितेश राणेंना मात्र त्यात लव जिहादचा वास येतोय। ब्रँड अँबॅसेडर आहेत असं म्हणतायत, आपली प्रतिक्रिया? माननीय नितेश राणे साहेब आमदार यांना फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर त्यांनी आता एक शब्दाचा आता उपयोग केलेला आहे। मी त्यांना प्रश्न विचारतो या ठिकाणी, संजय दत्त यांनी 2 लग्न केलेले आहे, किशोर कुमार साहेबांनी पण लग्न केलेले आहे, धर्मेंद्र यांनी तर तात्पुरता हेमा मालिनीशी लग्न करताना त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला। अशा लोकांना आपण काय बोलणार, त्यांना तुम्ही काय नाव देणार? पण या ठिकाणी तो मुसलमान आहे म्हणून लव जिहादचा अँबॅसेडर म्हणून बोलतात त्याला। आज आमिर खान जर काय भारतीय जनता पक्षाचा खासदार असता, आमदार असता, पदाधिकारी असता, तर त्यांना तुम्ही काय बोलला नसता। कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, सानवार हुसेन खान यांनी भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेत्याची मुलीशी लग्न केला। सुब्रमण्यम स्वामी यांची मुलींनी एका ज्येष्ठ पत्रकार, मुस्लिम असलेला ज्येष्ठ पत्रकार, त्यांचा वय पण जास्त होता, त्यांच्याशी त्यांनी लग्न केला। त्याबाबत काय बोललं नाही। मात्र इथं मुसलमान आहे आमिर खान म्हणून त्यांना लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून बोलण्याचा मला वाटतं कुठेतरी चूक ते लोक करतात, हे कुठेतरी ते सुधारावं। हे सर्व तथाकथित लव जिहाद, कॉर्पोरेट जहाद, नाशिक येथला झालेला TCS कंपनीचा जहाद, जे जे त्यांनी आतापर्यंत आजपर्यंत बोललेलं आहे, कोणताही लव जिहाद आजपर्यंत त्यांनी बोललेलं ते सिद्ध करू शकलेलं नाही। हे फक्त खोटा प्रचार आहे। हिंदू मुसलमान वाद निर्माण करण्याचा वाद निर्माण व्हावा हाच फक्त त्यांचा मागचा हेतू असतो। आणि नितेश राणे यांना फक्त हिंदू मुस्लिम सोडून कुठेतरी पलीकडेचा विचार करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आता राज्यासमोर गंभीर प्रश्न असताना, मग ते कर्जमाफीचे असतील, लाडकी बहीणचे असतील, दुष्काळाचे असतील, पावसाचे असतील, अशा वेळी हा विषय खरंच एखाद्या मंत्र्यांनी त्याला इतका महत्त्व द्यावं का, हा प्रश्नाचे। धन्यवाद अंजुमजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।